माझ्या भरपूर अशा मैत्रिणी आहेत ज्या की माझ्याच वयाच्या आहेत, पण अजून लग्न म्हटल्यावरती मागे फिरतात, कारण सध्या त्यांना करिअर करायचं आहे आणि आत्ता सध्या या टाईममध्ये त्यांना त्यांच्या करिअरला जे आहे तर ती फर्स्ट प्रायोरिटी द्यायची आहे. कारण आता सध्या बघा मुली काय करतात, खूप छान छान शिक्षण घेतात, चांगलं शिक्षण घेतात आणि त्याच पद्धतीने त्यांच्या स्वतःच्या त्यांच्याकडून आणि त्यांच्या पालकांच्या समाजाच्या त्यांच्याकडून ज्या अपेक्षा असतात ना तर ते वाढतात. त्यामुळे त्यांना असं वाटतं की लग्न झालं की नाही आपल्या करिअरला ब्रेक लागणार किंवा पॉज होणार. आणि भरपूर अशा माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांच्या बाबतीत अशा गोष्टी घडतातही. म्हणजे मुलं झालीत ना की सगळ्यांनाच असं वाटतं की बाबा नाही आता संपला, आता आपण काहीच करू शकत नाही, घराबाहेर तर आपण पडूच शकत नाही आणि काहीच काम वगैरे करू शकत नाही किंवा आपल्या करिअरवरती फोकस करू शकत नाही आणि मग त्या फायनली गिव्हअप करतात आणि मग नंतर सगळं स्टॉप होतं. तर त्या अशा मुली ज्यावेळी माझे व्हिडिओज बघतात आता, तर मला भरपूर अशा कमेंट्स येतात की आमची छोटी छोटी मुलं आहेत आणि तुमच्या व्हिडिओज बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की यस आम्ही खरंच काही ना काहीतरी करू शकतो. तर म्हटलं की आजच्या टॉपिकवरती स्पेशली याच विषयावरती बोलावं की करिअर कमबॅक आफ्टर मॅरेज किंवा आफ्टर किड्स. तर डिटेलमध्ये आपण बोलणार आहोत की काय काय करिअर ऑप्शन्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत आणि कसे कसे तुम्ही याच्यावरती एक्झिक्यूट करू शकताय आणि कशा पद्धतीने तुम्ही करिअर सोबतच तुमची फॅमिली जी आहे तर ते एकत्र बॅलन्स करू शकताय. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचा युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट जो आहे तो नेहमीच आपण घेऊन येत असतो. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते ना तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळून जाणार आहे. तर ओके, स्टार्ट करूयात. करिअर कमबॅक. आता कमबॅक म्हणजे काय, तुमचं चांगलं शिक्षण झालेलं आहे, तुम्हाला आता पुरेसा वेळ मिळतोय तुमच्या घरातून, थोडाफार वेळ मिळतोय, जास्त वेळ मिळतोय, डिपेंड करतोय. तर सगळ्यात पहिलं ना स्वतःचं ॲनालिसिस करायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय काय येतं किंवा याच्या आधी तुम्ही काय काय अचीव्ह केलेलं आहे, अचिव्हमेंट्स काय आहे, तुमचं शिक्षण काय आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही ते कशा पद्धतीने तुमच्या करिअरमध्ये एक्झिक्यूट करू शकताय. सोबतच तुम्हाला किती वेळ मिळतोय, तो कसा मिळतोय, तर थोडंसं स्वतःचं ॲनालिसिस करायचं. नोट करून घेतलं तरी चालेल. म्हणजे नक्की काय होते की तुम्ही कशा प्रकारे जॉब करणार आहात किंवा काम करणार आहात, तर हे डिसाईड करण्यामध्ये तुम्हाला मदत होते या सगळ्या गोष्टींमुळे. तर मी आज तुम्हाला काही ऑप्शन्स सांगणार आहे, पण ते ऑप्शन्स करण्याच्या आधी स्वतःचं ॲनालिसिस मात्र नक्की करा. तुमचे आवड निवड, तुमचे चांगले पॉईंट्स काय काय आहेत, कशामध्ये तुम्ही प्रिव्हियस तुमच्या लाईफमध्ये कशामध्ये तुम्ही एक्सपर्ट होता किंवा इतर लोक तुमच्याकडून कोणत्या गोष्टीसाठी मदत मागतात, तर या गोष्टींचं थोडंसं ॲनालिसिस करा आणि नक्कीच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नक्कीच या गोष्टी यूज करू शकतोय का, तर याच्यावरती थोडंसं बघा. ठीक आहे, तर आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला फर्स्ट ऑप्शन जो की मी नेहमीच सजेस्ट करत असते की वर्क फ्रॉम होम किंवा ऑनलाईन जॉब्स जे असतील तर ते तुम्ही बघा. का, कारण याच्यामध्ये कसं तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून, म्हणजे तुमच्या घरामधून, अगदी तुमची मुलं झोपलेत, आता मी व्हिडिओ रेकॉर्ड करते, दुपारचे वाजल्यात 3-3:30, माझी मुलं दोन्ही झोपलेली आहेत आणि त्यामुळे मी इथे व्हिडिओ रेकॉर्ड करायला बसले. त्यामुळे वर्क फ्रॉम होम असे ऑप्शन्स आहेत की जे तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून अगदी तुमच्या फॅमिलीकडे लक्ष देऊन सुद्धा इझिली व्यवस्थित करू शकताय. पण इथे मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. सोबतच तुमची स्वतःची क्षमता, काम करण्याची ताकद किंवा इच्छा जी आहे तर ती लागते. नाहीतर मुलं झोपल्यात, मला पण झोप आली, मी पण झोपले असते तर संपलं असतं सगळंच. त्यामुळे इथे तुमची स्वतःची इच्छा पाहिजे की यस नाही मला करायचं आहे आणि गिव्हअप मला करायचं नाही आहे, मला चांगल्या प्रकारे कमबॅक करायचं आहे. त्यामुळे नक्कीच जर असं असेल ना तर नक्कीच तुम्ही काम चालू करू शकता. वर्क फ्रॉम होममध्ये काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत बघा. सगळ्यात पहिला ऑप्शन जो की मी सुरुवात केली जे की आहे फ्रीलान्सिंग. तर मी ग्राफिक डिझायनिंगपासून फ्रीलान्सिंग केलं. अगदी मला त्यावेळी कुठलेच माझ्याकडे सोर्सेस अवेलेबल नव्हते जिथून मी नॉलेज घेईन किंवा जिथून मी कोर्स करेन, शिकेन. तर त्याचसाठी स्पेशल मी ग्राफिक डिझायनिंगचा सध्या कोर्स डिझाईन केला आहे अशा लेडीजसाठी ज्यांना घरातूनच काम करायचं आहे. नक्कीच जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग शिकायचं असेल आणि त्याच्यामध्ये फ्रीलान्सिंग करायचं असेल किंवा एजन्सी चालू करायची असेल तर तुम्ही आपला कोर्स जो आहे तर तो घेऊ शकताय. अगदी प्रत्येक महिन्याला कोर्सेस चालू असतात. या महिन्याचा जो बॅच आहे तर ती 3 मार्चला चालू होते. दुपारी 2 आणि रात्री 8चे लाईव्ह लेक्चर्स आहेत. त्यामुळे जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगची इन्क्वायरी करायची असेल तर बॅच लवकरच चालू होते. नक्की तुम्ही ग्राफिक डिझायनिंग इन्क्वायरी दिलेल्या नंबरवरती करू शकता. तर त्याच पद्धतीने तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग सोबत कंटेंट रायटिंग असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल, तर ह्या भरपूर ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे फ्रीलान्सिंगसाठी. तर नक्कीच तुम्ही या फील्डमध्ये जे आहे तर ते बघू शकता. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे आणि इथे इन्कम किती होतोय हे पण भरपूर जण विचारतात. तर कमीत कमी 10,000 ते 20, 30, 40, 50 कितीही तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे तुम्ही किती वेळ देताय ना तर त्याच्यावरती डिपेंड करते तुमचा इन्कम किती असणार आहे फ्रीलान्सिंगमध्ये. त्यामुळे नक्कीच तुम्ही त्याच्या अकॉर्डिंगली त्याच्यावरती काम करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आपल्याकडे आहे तो म्हणजे व्हर्च्युअल असिस्टंट. ते व्हर्च्युअल असिस्टंट म्हणजे काय आहे, तर व्हर्च्युअल असिस्टंटचे रोल्स काय असतात की आता समजा मी एक
काम करते. ठीक आहे, तर माझ्याकडे मला भरपूर कॉल्स येतात किंवा ईमेल्स येतात, तर माझे भरपूर असे मीटिंग्स असतात किंवा काही क्लासेस माझे असतात शेड्यूल केलेले, तर हे सगळं मला एकटीला जमत नाही. तर त्यावेळी मी एक व्हर्च्युअल असिस्टंट ठेवते, जी माझे मेल्स जे असतील तर ते चेक करणार, त्यांना रिप्लाय करणार आहे, किंवा कॉल्स असतील तर त्यांना रिप्लाय करणार आहे, माझे बॅच कधी असणार आहे किंवा काय असणार आहे, तर ओव्हरऑल प्लॅनिंग जे आहे तर ते माझ्यासाठी करणार. पण ती कुठून करणार? ती तिच्या घरातून करणार. ठीक आहे, ती माझ्या इथे येणार नाही, ती तिच्या घरातून करणार. तर अशा प्रकारे भरपूर ठिकाणी व्हर्च्युअल असिस्टंटचा जो जॉब असतोय तर तो अवेलेबल असतोय, तर नक्कीच तुम्ही करू शकता. इथे पण तुम्हाला फ्लेक्झिबल आवर्सचं हे मिळतंय की कधीही तुम्ही काम करू शकता दिवसभरामध्ये, तुमच्या टाईमच्या अकॉर्डिंगली जे येतं आहे तर ते काम तुम्हाला अवेलेबल होतं. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे ऑनलाईन टीचिंग अँड ट्युटोरिंग. आता ऑनलाईन टीचिंग अँड ट्युटोरिंगमध्ये एकतर तुम्ही यूट्यूब, मी तर सगळ्यांना सांगते की यूट्यूब फ्री प्लॅटफॉर्म आहे, बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. फेसलेस व्हिडिओज करू शकताय, विथ फेस व्हिडिओज करू शकताय, दोन्ही व्हिडिओज करू शकताय. सोबतच जे वेगवेगळे ॲप्स आहेत जसं की युडेमी असेल, वेदांतू असेल, बायजूस असेल, तर अशा टाईपचे जे ॲप्स असतील तर ते काय करतात की टीचर्स हायर करतात आणि ते पण वर्क फ्रॉम होमसाठी करतात. पण इथे कसं असतं थोडंसं टीचर्ससाठी, जर तुम्हाला तेवढा वेळ देता येत असेल, त्या वेळेमध्ये तुम्ही अवेलेबल होऊ शकत असाल तरच करा. जर तुमची लहान मुलं असतील आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला माहिती नाही की तुमचं बाळ झोपणार आहे की जागणार आहे, तर नका घेऊ. तर तुम्ही छान प्रकारे यूट्यूब हँडल करा आणि यूट्यूबवरती तुमचे जे अकॅडमी आहे तर ती स्टार्ट करा, फ्री ऑफ कॉस्ट स्टार्ट करा, म्हणजे तुम्हाला यूट्यूब थ्रू अर्निंग जे आहे तर ते चालू होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे जो की माझा पर्सनल फेवरेट आहे पुन्हा, जो की आहे सोशल मीडिया मॅनेजर. आता सोशल मीडिया मॅनेजर म्हणजे काय असतं बघा, तुम्ही तुमचे जसे अकाउंट्स हँडल करताय फेसबुक, इंस्टाग्राम, जसं तुम्ही स्वतःचं करताय ना, तर त्याच पद्धतीने तुम्हाला इतर क्लायंट्सचं करायचं असतं. जसं की काही सलून्स असतील, हॉटेल्स असतील, जिम्स असतील, तर सगळ्या ओनर्स जे असतात तर त्यांना वेळ नसतो तितका त्यांचं अकाउंट्स जे असतील तर ते हँडल करण्यासाठी, किंवा ते त्याच्यामध्ये एक्सपर्ट नसतात की कशाप्रकारे अकाउंट्स जे असतील तर ते हँडल करायला. तर त्यावेळी तुम्ही त्यांचं पोस्टिंग जे असेल किंवा त्यांचे जे मेसेजेस असतील, ऑर्गॅनिकली अकाउंट ग्रो कसं करायचं, फॉलोअर्स कसे वाढवायचे, तर भरपूर वेगवेगळे टॉपिक्स असतात. तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकताय. आणि नक्कीच इथे कसं तुम्हाला फिक्स्ड आवर्स काय नाही आहेत वर्कचे, तुम्ही तुमच्या घरातून काम करू शकताय, इझिली फ्लेक्झिबल वर्किंग आवर्समध्ये काम करू शकताय. त्यामुळे नक्कीच तुम्ही इथे सोशल मीडिया मॅनेजरचा जो रोल आहे तो चांगल्या पद्धतीने वर्क फ्रॉम होम ऑप्शन जो आहे तो मिळवू शकताय. इथे तुम्हाला फ्रीलान्सिंग जरी केलं ना तरी तुम्हाला चांगला इन्कम जो आहे तो जनरेट होतो. जसं की पर क्लायंट, ठीक आहे, मी मिनिमम सांगते तुम्हाला, पर क्लायंट 3,500 ते 4,000 रुपये आपण घेऊ शकतो. अशाच पद्धतीने ॲटलिस्ट तुम्ही महिन्याला 10 क्लायंट्स जरी घेतले, ठीक आहे, तरी तुम्हाला अकॉर्डिंगली 30-40 हजार हे मंथली इन्कम जो आहे तो इझिली अवेलेबल होऊन जातो. तर सोशल मीडिया मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं, तर तुमचे भरपूर असे रिक्वेस्ट होते की सोशल मीडिया मॅनेजमेंटवरती एक सेपरेट कोर्स करा. तर थोडंसं प्लॅनिंग चालू आहे. सोशल मीडिया मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे तर तो आपला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये येऊन जाणार आहे. त्यामुळे सोशल मीडिया मॅनेजमेंटसाठी ॲडमिशन्स ते सुद्धा चालू झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब हे 3 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जे आहेत तर ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. आणि व्हॉट्सॲप त्याच्यामध्ये ॲड आहे, हे डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहोत. त्याचा जो कोर्स आहे तर तो अप्रॉक्सिमेटली मार्चच्या 2nd वीकमध्ये आपण लॉन्च करतोय. डिटेलमध्ये तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंटचे स्किल्स असतील तर ते त्याच्यामध्ये शिकायला मिळतील. त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला जॉईन करायचं असेल नक्कीच तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिटेल्स जे असतील तर ते मिळून जातील. फीज 1000 रुपीज आहे. सगळं आपल्याला अफोर्डेबल फीजमध्येच आपण शिकवतोय, त्यामुळे फीज जास्त आहे वगैरे असा काहीच भाग नाही आहे. 1000मध्ये तुम्हाला सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जे आहेत ते इझिली समजून जातील. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आपला कार्पोरेट जॉब्स. आता कार्पोरेट जॉब्स म्हणजे काय, ऑफिसमध्ये जाऊन आपण जॉब करतोय ना, तर ते आता इथे पण तुम्हाला फुल टाईम आणि पार्ट टाईम दोन्ही जॉब्स जे असतील तर ते अवेलेबल होतात. तर सगळ्यात पहिला जॉब जो मी तुम्हाला सजेस्ट करते जर तुम्ही करिअर कमबॅक करताय तर जो की आहे HR. ठीक आहे, HRच्या जॉबमध्ये काय तुम्हाला इथे तुम्हाला थोडेफार स्किल्स जे असतील तर ते शिकावे लागतात. जसं की हायरिंग कशा पद्धतीने करायचं असते, पेरोल मॅनेजमेंट असते, एम्प्लॉयमेंट मॅनेजमेंट असते. तर भरपूर जणांनी जर तुम्ही ऑलरेडी केला असेल या फील्डमध्ये तर तुम्हाला माहिती असेल HR म्हणजे हेड रिक्रुटर असतात, जे कंपनीमध्ये नवीन एम्प्लॉईज वगैरे जे असतील तर ते रिक्रूट करतात. खूप छान पद्धतीचा जॉब आहे आणि इथे तुम्हाला पे स्केल आहे किंवा पेमेंट जे आहे तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीनेच मिळतं HRच्या पोझिशनसाठी. जसं की 20K पासून 30-40K पर्यंत इझिली एखाद्या मीडियम साईज इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपनीमध्ये तुम्हाला इझिली मिळून जातं. त्यामुळे नक्कीच तुम्ही HRचा रोल जो आहे तो करू शकताय. फ्री इथं तुम्हाला टूल्स जसं की लिंक्डइन वगैरे आहेत किंवा यूट्यूबसुद्धा आहे, याच्यावरती फ्री टूल्स तुम्हाला मिळून जातात ज्याच्यावरती तुम्ही शिकू शकता की HRच्यासाठी काय स्किल्स लागतात आणि कशा पद्धतीने ते स्किल्स तुम्ही तुमच्यामध्ये डेव्हलप करू शकता. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन जो की पुन्हा चांगल्या प्रकारे आहे, मला खूप आवडतो, जो म्हणजे कस्टमर सपोर्ट किंवा क्लायंट सर्व्हिस. आता कस्टमर सपोर्ट किंवा क्लायंट सर्व्हिसमध्ये काय असतं, जसं की तुम्ही त्यांचे कॉल्स किंवा त्यांचे ईमेल्स किंवा कस्टमर इन्क्वायरीज वगैरे असतील ना तर ते हँडल करता. मग आता हे जॉब्स जे असतील तर ते तुम्ही
तिथे जाऊन सुद्धा करू शकताय, ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा करू शकताय, किंवा तुम्ही तुमच्या घरातून सुद्धा करू शकताय. आता प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळ्या बेसिसवरती हे काम दिलं जातं. तर काही कंपनीजमध्ये त्यांना फुल टाईम तिथे हवा असेल त्यांचा एम्प्लॉई, तर तुम्हाला तिथे जावं लागेल. काही कंपनीजमध्ये असं पण असतं की तुम्ही घरातून हा जो काम आहे तर ते करू शकता. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या त्या टाईप्सच्या कामांना सुद्धा तिकडे अप्लाय करू शकता. इकडे पण तुम्हाला जसं की Naukri.com, Indeed हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ना, तर इथे तुम्हाला हे जे जॉब्स असतील तर ते इझिली अवेलेबल होऊन जातील. इथे तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स पण चांगले पाहिजेत. म्हणजे लीड जनरेशन, तुम्हाला काही टार्गेटेड लोक दिले जातात किंवा टार्गेटेड कॉन्टॅक्ट नंबर दिले जातात, तर तुम्हाला लीड जनरेट करायचे असतात. फॉर एक्झाम्पल बघा, आता माझी अकॅडमी आहे, माझ्याकडे काही इन्क्वायरीज येतात दिवसातून, एक 50-60 इन्क्वायरीज येतात. मग ते मी काय करते, इन्क्वायरीज माझ्या व्हर्च्युअल असिस्टंटकडे मी ते फॉरवर्ड करते. मग तिचं रोल असते की तिने त्यांना कॉल करायचं, चांगल्या प्रकारे माहिती सांगायची कोर्सबद्दल आणि ते जे ॲडमिशन आहे तर ते कन्फर्म करायचं. तर हे याच्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स जे असतील तर ते चांगले लागतात. त्यामुळे नक्कीच कम्युनिकेशन स्किल्सवरती थोडासा तुमचा अभ्यास करा, थोडेसे तुमचे स्किल्स असतील तर ते पॉलिश करा. नक्कीच तुम्ही हा जो जॉब आहे तर तो करू शकता. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस. आता बँकिंगमध्ये काय असतं, एक तर कॉलिंगचा जॉब असतो बँकिंगमध्ये, एक तर तुम्ही कॉलिंग ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती करू शकताय. फायनान्शियल कन्सल्टंटचा पण ऑप्शन असतो, तिकडे ते करू शकताय. इन्शुरन्स ॲडवायझर, लोन ॲडवायझर. आता इकडे सुद्धा पण कसं असतं, बँक्समध्ये पण कसं असतं सांगते, पेमेंट विथ तुम्हाला त्याच्यावरती बोनस, ठीक आहे, ॲड ऑन बोनस, जसं की तुमचे किती कन्वर्ट होत आहेत, किती लोन्स होत आहेत किंवा किती इन्शुरन्स तुमच्याकडून विकले जात आहेत, तर त्याच्यावरती तुम्हाला ॲड ऑन पेमेंट जे आहे तर ते मिळतं आहे. त्यामुळे हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहेत. इथे पण तुम्हाला सेम कम्युनिकेशन स्किल्सची रिक्वायरमेंट आहे, त्यामुळे अकॉर्डिंगली तुम्ही करू शकता. इन्शुरन्स ॲडवायझर असेल बेस्ट आहे, लोन ॲडवायझर असेल तर तो सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे, तर तो तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला फायनान्स किंवा इन्शुरन्ससाठी अकाउंटिंग, बँकिंगचा जर एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड. नसेल तर तुम्ही थोडेसे स्किल्स डेव्हलप करा. ऑनलाईन भरपूर तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तर तिथून तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हेल्थकेअर अँड वेलनेस. ठीक आहे, हेल्थकेअर अँड वेलनेसमध्ये काय ऑप्शन्स आहेत, जसं की तुम्ही नर्सचे जॉब्स करू शकताय. त्यानंतर तुम्ही योगा इन्स्ट्रक्टर होऊ शकताय, न्यूट्रिशनिस्ट होऊ शकताय. आता हे तुम्ही स्वतः वैयक्तिक करू शकताय किंवा इतर ठिकाणी जिथे जॉबची वॅकन्सी आहे तर तिथे जाऊन तुम्ही जॉब जो आहे तो करू शकता. मी सजेस्ट करते स्वतः करा. तुमचे स्वतःचे क्लासेस, जसं की योगाचे क्लासेस असतील तर तुमचे स्वतःचे योगाचे क्लासेस चालू करा. गुगल मीटसारखे भरपूर असे प्लॅटफॉर्म्स आहेत, तर तिकडे तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे तुमचं स्वतःचं जर चालू केलं तर चांगलं असेल. जर तुमचा बॅकग्राऊंड किंवा तुमचा इंटरेस्ट जर हेल्थ अँड वेलनेसमध्ये असेल तर वेल अँड गुड. नसेल तर थोडेसे स्किल्स जे असतील या फील्डमधले तर ते शिकून घ्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे तुमचा एंटरप्रिन्युअरशिप अँड बिझनेस. आता एंटरप्रिन्युअरशिप अँड बिझनेस म्हणजे काय, व्यवसाय. व्यवसायामध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल तर सगळ्यात पहिला व्यवसाय जो आहे आपला ई कॉमर्स बिझनेस. ई कॉमर्स बिझनेस म्हणजे काय, ऑनलाईन सेलिंग. तर भरपूर यूट्यूबवरती तुम्हाला ट्रेंड दिसतोय बघा, जे की अगदी छान छान यूट्यूब चॅनल्स जे चालू आहेत ना, तर ते अगदी चांगल्या प्रकारच्या साड्या असतील, कुर्ती असतील, किड्स सेक्शन्स असतील, तर भरपूर क्लोदिंगचं मटेरियल जे आहे तर ते ऑनलाईन सेल करतात. त्यामुळे जर तुमच्याकडे तेवढी होलसेलमध्ये मटेरियल घेऊन ते रिटेलला विकण्याची एवढी ताकद असेल तर नक्कीच तुम्ही ई कॉमर्स बिझनेस जो आहे तर तो स्टार्ट करू शकता आणि नक्कीच तुम्हाला इथे चांगल्या प्रकारे इन्कम होऊ शकतो. याच्यामध्ये तुम्ही हँडमेड प्रोडक्ट्स, फॅशन, ब्युटी, होम डेकॉरचे प्रोडक्ट्स यातला कुठलाही मटेरियल घेऊ शकता आणि तो होलसेलमध्ये घेऊन तुम्ही रिटेलमध्ये ऑनलाईनवरती सेल करू शकता. ठीक आहे. इथे फक्त तुम्हाला पहिला सुरुवातीला तुमची निश आयडेंटिफाय करायचं की काय प्रोडक्ट चालेल, कोणता प्रोडक्ट तुमच्या ऑडियन्सला चालेल. छानपैकी यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती एक अकाउंट ओपन करा तुमच्या स्टोअरचं. छान छान फोटोज प्लस रील्स लागतील. ठीक आहे, फक्त फोटोज नाही, फोटोज प्लस रील्स लागतील तर तुमचा कंटेंट जो आहे तर तो व्हायरल जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे होम बेस्ड बेकरी और कॅटरिंग बिझनेस. एक तर तुम्हाला जर बेकिंग म्हणजे केक्सची मी बघितले सध्या भरपूर लेडीजना आवड असते, केक्स वगैरे वेगवेगळे काय असतील तर ते बनवायचे. त्यामुळे नक्की जर तुम्हाला तशा प्रकारे हवे असतील तर तुम्ही सुरुवातीला काही बर्थडेज वगैरे कोणाचे ओकेजनल असतील तर तुम्ही केक्स वगैरे असतील तर ते बनवून देऊ शकता. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्यामधून असं वाटतं की असं आपलं होऊ शकतं तर नक्कीच तुम्ही एखादी बेकरी वगैरे असेल तर ती ओपन करू शकता, जी की अगदी तुमच्या घराच्या जवळ वगैरे असेल तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे डे केअर अँड बेबी सिटिंग. आता स्वतःची मुलं तुम्ही सांभाळतच आहात ना, तर त्यामुळे जर अजून डे केअर जर तुम्ही चालू केलं तर तुम्हाला अजून इतर मुलंसुद्धा येतील. कारण सध्या भरपूर लेडीज असतात ना तर त्या वर्किंग असतात. म्हणजे अगदी मुलं 5-6 महिन्याचे झाले ना की त्यांना डे केअरमध्ये ठेवतात आणि जॉबला जातात. काही जणांना करिअर
महत्त्वाचं असतं. काही जणांना ऑप्शन्स नसतात, खूप EMI वगैरे घेतलेले असतात, त्यामुळे जाणं भाग असतं. त्यामुळे तुम्ही डे केअर चालू करू शकता सो दॅट तुमच्यासारख्या ज्या लेडीज असतील तर त्या कामावरती जाऊ शकतात आणि तुमच्यासारख्या ट्रस्टेड व्यक्तीकडे त्यांच्या बाळाला ठेवून जाऊ शकतात. मग जर तुम्हाला मुलांसोबत अटॅचमेंट असेल, इमोशन असेल, त्यामुळे नक्कीच तुम्ही जर डे केअर जर चालू केली किंवा बेबी सिटिंग जर चालू केली तर चांगलंच राहील त्याच्यामध्ये. तर इथे फक्त तुम्हाला काही लीगल परमिशन्स असतात तर त्या घ्यावे लागतील आणि तुमचा डे केअर जो आहे तर तो तुम्ही चालू करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं बुटीक और फॅशन डिझायनिंग. आता जर तुम्हाला कपड्याचं स्टोअर वगैरे ऑफलाईन काढायचं असेल किंवा घरातून सुद्धा तुम्ही ऑफलाईन कपड्याचे विक्री जे आता ती करू शकता. होलसेलमध्ये तुम्हाला मटेरियल घ्यायचं आहे जे की अगदी तुमच्या नियरेस्ट होलसेल मार्केटमधून घेऊ शकता किंवा जे मोठे मोठे सिटीज आहेत तर जसं की मुंबई, दिल्ली इकडे जर तुम्हाला जायला पॉसिबल होत असेल किंवा ऑनलाईन ऑर्डर जर तुम्हाला करायला शक्य होत असेल तर नक्कीच तुम्ही तिथून सुद्धा ते मागवू शकता आणि तुम्ही तुमच्या घरातूनच जे असेल तर ते सेल करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहेत टेक्नॉलॉजी आणि IT रिलेटेड जॉब्स. ठीक आहे, तर जॉब्स जे की टेक्नॉलॉजी आणि IT रिलेटेड आहेत. जर तुम्हाला डाटा एंट्री मध्ये आवड असेल तर नक्कीच तुम्ही डाटा एंट्रीचा जॉब जे आहे तर करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला टायपिंग ॲक्युरसी जसं की त्यानंतर MS Excel वगैरे जे आहे तर ते ऑपरेट करता आले पाहिजेत कम्प्युटरवरचे. तर नक्कीच जर येत असेल तर डाटा एंट्रीचा जॉब तुम्ही घरातून सुद्धा करू शकताय. आणि इथे तुम्हाला मिनिमम 8 ते 10 हजारपासून पेमेंट जे आहे तर या फील्डमध्ये तुम्हाला चालू होतं. हे जे जॉब्स असतील तर ते तुम्हाला Naukri.com, Indeed याच्यावरती तुम्हाला मिळून जातं, लिंक्डइनवरती पण मिळून जातं, त्यामुळे नक्कीच चेकआउट करा. त्यानंतर नेक्स्ट आहे वेब डेव्हलपमेंट आणि UI UX डिझायनर. आता वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय, वेबसाईट वगैरे तयार करतो. खूप बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्ही फ्रीलान्सिंगमध्ये करताय, म्हणजे जर स्वतःचं करताय किंवा जरी तुम्ही स्वतःचं तुम्हाला तितकं कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही सुरुवातीला एखाद्या वेब डेव्हलपरकडे जाऊ शकता, त्यांच्या ऑफिसमध्ये काम करू शकता आणि त्यांचे जे काही प्रोजेक्ट्स असतील ना तर ते तुम्ही त्यांना घरातून करून द्या. तर भरपूर अशा मुली आहेत जे की IT फील्डमधल्या आहेत पण बेबी वगैरे झालं की बाहेर जाता येत नाही, त्यामुळे तुम्ही हा फील्ड जो आहे ना तो तुमच्या घरातून करू शकताय. त्यामुळे असं थोडंसं ट्राय करा की वेब डेव्हलपमेंट तुम्ही घरातून कसं करून देऊ शकताय. अशी एखादी एजन्सी शोधा की तिथून तुम्हाला ते बेटर पडेल. याच्यासाठी तुम्हाला लँग्वेजेस जे की HTML, CSS, जावास्क्रिप्ट ज्यांचं ऑलरेडी झालेलं आहे वेब डेव्हलपमेंट, CS वगैरे झालेलं आहे तर तुम्हाला माहिती असेल, त्यामुळे नक्कीच तुम्ही चालू करू शकताय. सुरुवातीला इनिशियल स्टेज म्हणजे छोटे छोटेच पावलं उचलायचे आहेत, त्या अकॉर्डिंगली काम करायला चालू करा. त्यानंतर नेक्स्ट क्रिएटिव्ह आणि मीडिया करिअर्समधले जॉब्स आहेत ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की यूट्यूब कंटेंट क्रिएटर आहे. तर यूट्यूब कंटेंट क्रिएटरमध्ये काय काय करू शकताय, तुम्हाला काय आवडतं आहे, जसं की कुकिंग आवडतं आहे, काही DIY करताय, पॅरेंटिंगशी रिलेटेड काही टिप्स ट्रिक्स म्हणजे तुम्ही तुमच्या अनुभवातून जे काही शिकलेलं आहात तर ते सांगताय. माझ्यासारखं एज्युकेशनल तुमचं चॅनल एखादं असेल, तुम्हाला काही माहिती असेल तर ते तुम्ही चालू करू शकताय. मोटिवेशनल काही कंटेंट तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही चालू करू शकताय. गार्डनिंग तुम्हाला आवडतं आहे ते चालू करू शकताय. इंग्लिश, मॅथ्स, सायन्स यातले कोणते सब्जेक्ट्स तुम्ही शिकवताय, स्पोकन इंग्लिश शिकवताय तर ते यूट्यूब चॅनल्स जे असतील तर ते तुम्ही चालू करू शकता. फक्त याच्यामध्ये तुमचा व्यवस्थित अभ्यास हवा की कसा कंटेंट करायचा आहे आणि कन्सिस्टन्सी हवी. आठवड्यातून 3 ते 4 व्हिडिओज कंपल्सरी तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ऑटोमॅटिकली तुमचं चॅनल जे आहे ना तर डे बाय डे इम्प्रूव्ह होणार आहे. तुमचे व्हिडिओची क्वालिटी जी आहे ना तर ती चांगली ठेवा, त्या अकॉर्डिंगली तुम्हाला तुमचं चॅनल जे आहे ना तर ती ग्रो होऊन जाईल. तर हे होते काही ऑप्शन्स जे आज मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा थोडंसं लक्ष ठेवा की तुम्ही आता कमबॅक करताय, त्यामुळे कमबॅक असा एकदम मोठाच असावा असं काही नाही. छोटे छोटे स्टेप्स घ्या. तुमचे स्किल्स काय आहेत, कॅपॅबिलिटीज काय आहेत तर ते स्वतः ओळखा आणि मग त्या अकॉर्डिंगली ठरवा की काय तुम्ही करणार आहात, कशामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, कशामध्ये सध्या डिमांड आहे आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही कमबॅक करा. कमबॅक करणं अवघड नाही आहे, कमबॅक करणं खूप सोपं आहे जर तुमच्या मनाची तितकी तयारी असेल तर. बट जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही काय करू शकत नाही. जर तुमची तयारी असेल ना तर कुठलीही अशक्य अशी गोष्ट, अगदी मी सांगते तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सवरून, तुम्हाला कोणाचा सपोर्ट असेल किंवा नसेल, म्हणजे फॅमिलीमध्ये आपण बोलतो ना, भरपूर मुली बोलतात की फॅमिलीमध्ये कोणाचा सपोर्ट नाही आहे, मुलं सांभाळायला कोणी नाही आहे, तर तुम्हाला ते थोडंसं मॅनेज करायच्यात. माझी मुलं दोघी पण आता झोपल्यात, दुपारची टायमिंग आहे, 2 तास मला इझिली मिळतात आणि त्यामुळे या टाईममध्ये मी थोडंसं रेकॉर्डिंग यूट्यूबसाठी असेल किंवा माझ्या अकॅडमीसाठी असेल तर ते मी करते. कधी कधी मी सकाळी लवकरसुद्धा उठते, 5-6 वाजता उठते आणि कधी कधी मग मी रात्री 12 ते 3 सुद्धा काम करायला बसते. तर आपली जर ताकद असेल ना तर कुठलीही अडथळे आपल्याला जर आले तर ते आपलं काहीच बिघडवू शकत नाहीत. आपण आपल्या मतावरती जर स्ट्रॉंग असू ना तर मग
सगळ्याच गोष्टी स्ट्रॉंग होतात. त्यामुळे फॅमिली मेंबर सपोर्ट करत नाही आहेत हे जर तुमचं रिझन असेल तर आय थिंक ते तुम्ही थोडंसं इग्नोर करा आणि स्वतःच्या स्किल्सवरती थोडंसं काम करायला चालू करा. कॉन्फिडेंट राहा. कधीच कुठलंही काम चालू करायला खूप वेळ झालेला नसतो, रिस्टार्ट करायला खूप वेळ झालेला नसतो. जब जागो वही सवेरा समजायचं आणि तिथून पुढे तुमचं काम जे आहे ते करायला चालू करा. अजून काही तुम्हाला माझ्याकडून मदत हवी असेल किंवा माझ्याकडून कोणते व्हिडिओज हवे असतील कुठल्या कंटेंटवरती तर प्लीज मला कमेंट करायला विसरू नका. तुमच्यासाठी खूप छान छान असे व्हिडिओज मी बनवत असते आणि यस माझा नक्कीच याच्यावरती खूप जास्त अभ्यास असतो. तुमच्यासाठी मी खूप वेळ काढून या विषयांवरती व्हिडिओज जे असतील तर ते स्क्रिप्ट लिहित असते आणि मग आता मी पॉईंट्स लिहिलेले आहेत तिथं, कारण मी उगाच बसली आणि काहीतरी बोलते आणि उगाच तुमचा वेळ घेते तर असं मला पण करायचं नाही आहे आणि ते तुम्हाला पण बघायला आवडणार नाही. त्यामुळे मी पॉईंट टू पॉईंट सगळं लिहून घेतलेलं असतं आणि त्या अकॉर्डिंगली मी इथे तुमच्यासोबत जे आहे ते डिस्कशन करत आहे. त्यामुळे नक्कीच माझे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील ना तर जास्तीत जास्त महिलांसोबत माझे व्हिडिओ शेअर करा, कारण आपलं चॅनल जे आहे तर ती विमेन ओरिएंटेड चॅनल आहे. सध्या 8 मार्च येतोय जो की विमेन्स डे आहे, तर 8 मार्चच्या निमित्ताने आपल्या चॅनलवरती खूप छान छान असे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहेत जे की तुमच्यामध्ये मोटिवेशन कॉन्फिडन्स बिल्ड करणारे असणार आहेत. त्यामुळे नक्कीच अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सोबत जे बेल आयकॉन असेल तर ती सुद्धा हिट करून घ्या. अपडेट होती ग्राफिक डिझायनिंगचे जे क्लासेस आहेत तर ते 3 मार्चला चालू होत आहेत. दुपारी 2 आणि रात्री 8ची टायमिंग आहे. अजून एक अपडेट आहे, स्पोकन इंग्लिशचा जो क्लास, मला भरपूर सध्या मेसेजेस येतात की स्पोकन इंग्लिशचा क्लास जॉईन करायचा, तर स्पोकन इंग्लिशची बॅच सुद्धा अनाऊन्स झालेली आहे. 10 मार्चला स्पोकन इंग्लिशची बॅच अनाऊन्स झालेली आहे. ती सुद्धा बॅच दुपारी 2 आणि रात्री 8 तुम्हाला 2 लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला अटेंड करायला मिळतील. कुठलाही तुम्ही घेऊ शकताय, आफ्टरनून किंवा इव्हिनिंग. याच्यामध्ये तुम्ही लेडीज, हाऊसवाईफ्स, वर्किंग प्रोफेशनल्स किंवा स्कूलचे स्टुडंट्स कोणीही जॉईन करू शकता. त्या अकॉर्डिंगली जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर नंबर इथे देते, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते, कॉन्टॅक्ट करा. डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे तर ती मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.